जिल्ह्यातील अनेक भागामध्ये दमदार पाऊस पडलेला आहे। नाशिक शहर आणि मनमाडमध्ये सध्या पाऊस सुरू आहे। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात सुद्धा पावसाची रिपरिप सुरूच आहे। आता सध्याची ही दृश्य आपण बघतोय। नाशिक शहरामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे। मनमाडमध्ये दमदार पाऊस झाला तेव्हाची ही दृश्य, वादळी वाऱ्यासह हा पाऊस झालेला आहे। दृश्यांमधून आपण पाहतोय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। किरण, आताची काय परिस्थिती आहे? अजूनही हा पाऊस सुरू आहे का? रिद्धी, अगदी खरं आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसानं उघडीप घेतलेली होती आणि त्यानंतर आज जर बघितलं तर नाशिकच्या संपूर्ण जिल्हाभरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये आहे। याच ठिकाणी जर बघितलं तर पावसाची जी रिपरिप आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत असते, मात्र या सगळ्या दरम्यान पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी निवळण्याचं ते काम करत असतात। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः मालेगाव असेल, नांदगाव असेल आणि त्यासोबतच चांदवड, निफाड, येवला या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसानं नागरिकांची मात्र तारांबळ झालेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान मागील मुसळधार पावसामुळे झालेलं होतं। त्यामुळे काही अंशी शेतकरी सजग झालेले होते, या सगळ्या काळामध्ये सतर्क होते, त्यामुळे फारसं असं नुकसान झालेलं नाहीये। मात्र या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर मुसळधार पाऊस झालेला आहे। खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल अशा स्वरूपाचा संकेत हवामान खात्याकडनं दिले गेलेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। बळीराजासाठी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। खरं तर पेरणीच्या अनुषंगाने लागणारा जो पाऊस असतो त्या सगळ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता खऱ्या अर्थानं बळीराजा सुकावला असं म्हणायला हरकत नाही। मात्र आता जर शहरामधली परिस्थिती बघितली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय। जवळपास 10 ते 15 मिनिटं झाले या पावसाची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचं आगमन झाल्यानंतर शहरातलं जे वातावरण आहे ते देखील थंड या निमित्तानं झालेलं आहे। 2 दिवसांपूर्वी पाऊस उघडल्यानंतर काहीसं दमट अशा स्वरूपाचं वातावरण झालेलं होतं। जे वातावरणामध्ये उकाडा जाणवत होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मोठा दिलासा या सगळ्या काळामध्ये त्या दरम्यान नागरिकांना मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि एकूणच जर बघितलं तर दिनचर्या नागरिकांची बघितली तर अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांकडे रेनकोट नाहीये तर काहींकडे रेनकोट आहे। त्यांनी या सगळ्या काळामध्ये पावसापासून बचाव केलाय। मात्र अनेक जण यामध्ये ओले झालेले आहेत। ते उड्डाणपुलाचा सहारा घेऊन या ठिकाणी आपली दुचाकी घेऊन थांबलेले आहेत, तर काही जण जे रिक्षाने आपल्या कार्यालयाकडे जाताना दिसत आहे। एकूणच आजच्या दिवसाची ही जी सुरुवात आहे ती बळीराजासाठी आनंदाची आहे। आणि दुसऱ्या बाजूला मान्सून देखील आता महाराष्ट्रामध्ये दाखल झालाय, त्यामुळे सुकावणारी ही बाब म्हणावी लागेल। नाशिकमधलं हे जे तुम्ही दाखवताय ते चित्र पुरेसं बोलकं आहे। पाऊस नेमका किती आहे सांगण्यासाठी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।